नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ऋषी करत ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये झालेला महापूर असेल किंवा अतिवृष्टी असेल यामुळे शेती पिकाचं खूप सारं नुकसान झालं आहे आणि याच नुकसान भरपाईपोटी महाराष्ट्र शासनामार्फत मदत ही जाहीर करण्यात आली। आता किती मदत जाहीर करण्यात आली? पूर्वीचं जर का तुम्ही या ठिकाणी प्रति हेक्टरचा NDRFचा निकष बघितला तर 8,500 रुपये प्रति हेक्टर होता। आता यामध्ये वाढ करण्यात आली। कोणकोणती जिल्हे या ठिकाणी पात्र करण्यात आले याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा। त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता। नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल। चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बंधूंनो, ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यातील खूप साऱ्या भागामध्ये अतिवृष्टी असेल किंवा महापूर असेल यामुळे शेती पिकाचं अतोनात या ठिकाणी नुकसान झाले। त्या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनामार्फत आता एक बैठक पार पडली। राज्याचे कृषी मंत्री असतील, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्यामार्फत एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की लवकरात लवकर या शेती पिकाचे पंचनामे करण्यात येऊन या शेतकऱ्यांना मदत ही जाहीर करावी। आता याचे पंचनामे सुद्धा ग्रामस्तरावर करण्यात आले। मग त्यामध्ये तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, या कृषी सहाय्यक असतील यांच्यामार्फत संयुक्त पंचनामे करून याचा रिपोर्ट तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे। तेथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय आयुक्ताकडे आणि विभागीय आयुक्ताकडून राज्य शासनाकडे अशा प्रकारची ही प्रोसेस पार पडते। आता याचे पंचनामे जवळपास या ठिकाणी झालेले आहेत। पूर्वी जर का बघितलं तरी NDRFचे जे निकष होते या निकषानुसार ही रक्कम तुम्हाला 8,500 रुपये प्रति हेक्टर होती। आता यामध्ये वाढ करण्यात आली आणि ही रक्कम 13,600 रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आता यामध्ये कोणकोणते जिल्हे या ठिकाणी पात्र करण्यात आले तर खूप सारे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे या ठिकाणी या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं। त्यामध्ये मग जालना असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल, धाराशिव असेल, असे आणखीनही भरपूर सारे जिल्हे। त्यामुळे या ठिकाणी हे जिल्हे पात्र करून याचे तात्काळ पंचनामे करण्यात आलेले आहेत। आता या ठिकाणी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 13,600 रुपये प्रति हेक्टरने 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही रक्कम या ठिकाणी वितरित केली जाईल अशा प्रकारे राज्य शासनामार्फत सांगण्यात येते। यापैकी अजूनही काही जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले ते जिल्हे सुद्धा या ठिकाणी पात्र करण्यात आलेले आहेत।